तर नमस्कार मित्रांनो, आपण आज खेळतोय माइनक्राफ्ट. तर माइनक्राफ्टमध्ये आपण एक वर्ल्ड क्रिएट केलं होतं. त्याच्यामध्ये आपले 50-100च्या आसपास विलेजर झाले होते. तर ते चांगलं आता ते वर्ड आपण खूप एन्जॉय केलं. आता ते वर्ड आपल्याला आज डिस्ट्रॉय करायचं आहे. ते हे वर्ड आपल्याला आज डिस्ट्रॉय करायचं आहे, कारण की मी आज पुरा तबाह करून टाकणार आहे. ते वर्ड मला आता बोर झालो आहे. मी आता नवीन क्रिएट करणार आहे वर्ड. त्याच्यामध्ये मस्त याच्यामध्ये पण मी खूप सारे मस्त बिल्डिंग केली होती. मी पहिले त्याला थोडं डिस्ट्रॉय केलं आहे, TNT वगैरे टाकून मी जरा थोडंफार संपवलं. याच्यामध्ये अंडरग्राऊंड परत विलेजर्ससाठी मी चांगले झोपण्यासाठी राहण्यासाठी मी चांगलं अंडरग्राऊंड बनवलं होतं. पण विलेजर लवकर त्याच्यात जात नव्हते. काही मी मोठी बिल्डिंग बनवली, त्याच्यात विलेजर जात होते झोपायला यायला. त्याला रात्री नाईट झाली की पण आता मला ती बिल्डिंग समजा TNTने फोडून टाकली होती पूर्ण. आता मला ही आता नवीन वर्ड क्रिएट करायचं आहे. मला त्याच्यासाठी आता पहिलं वर्ड पूर्ण TNTनं मला पूर्ण फोडावं लागेल, पूर्ण तबाह करणं लागेल, मगच मी दुसरं वर्ड क्रिएट करणार आहे. तर चला पाहू आता हे वर्ड आपला जसं होईल तसं आपण त्याला तबाह किती करू शकतो, किती TNT फोडू शकतो. मला तर असं वाटतं एकदाच पूर्ण आपलं जे पण विलेज राहील त्याचं एकदाच पूर्ण TNT टाकून एकदाच पूर्ण हे करा. पण तसं नाही, आपण एकदा थोडं डिस्ट्रॉय करू. आपले विलेजर कसे मरल ते मरताना बघायचं आपल्याला. 50-100च्या आसपास आपले विलेजर झाले होते. त्याच्यामध्ये छोटे छोटे पण विलेजर आहे, मोठाले पण खूप सारे होते. आपण शेती पण केली होती खूप सारी. शेतीमध्ये आपली भरपूर सारी मोठी शेती केली होती. आणि या आपण जे विलेज तयार केलं त्या विलेजमध्ये आपले आता जे पण झॉम्बी मतलब बाहेरून होतं वगैरे ते येत नव्हते, बंद झाले होते. आता नवीन वर्ल्ड क्रिएट करेल की त्याच्यामध्ये हे झॉम्बी वगैरे जास्त येणार आहे. तर बघू आता लॉगिंग आपलं हे लोडिंग माइनक्राफ्ट आता विलेज पूर्ण डिस्ट्रॉय करायचं आहे. तर आता आपलं क्रिएट होईल. मला तर खूप वाईट वाटतं आता मी एवढ्या दिवसापासून खेळतो आहे माइनक्राफ्ट, तरी पण मला अजून काहीच समजलं नाही आहे माइनक्राफ्ट कसं खेळायचं काय. मला अजून पण माइनक्राफ्ट खेळता येत नाही. मी फक्त क्रिएटिव्हमध्ये जाऊन जसं होईल तसं क्रिएट करायला बघतो आहे. आणि जे पण आपले ॲनिमल्स आहे त्यांना रिस्पॉन्स करतो, त्यांना टाकतो खाली. आता हे झालं आपलं. आलो आपण ते पहिले आपलं माइनक्राफ्ट वर्ल्डमध्ये. तुम्हाला दिसत नसेल बहुतेक, ब्राईटनेस वाढवतो थांबा. ब्राईटनेस वाढवावी लागेल मला. तर आता हे बघा, हे आपलं पहिलं वर्ल्ड तुम्हाला दिसत आहे. थोडा लोड घ्यायला टाईम होता, खूप दिवसात बाद ओपन केलं आहे. तर मी हे एवढं विलेज बनवलं होतं पहिले. आता ह्या विलेजमध्ये तुम्हाला आपले विलेजर पण दाखवतो, सगळं दाखवतो मी खूप भारी बनवलं होते. तुम्हाला जिकडं दिसेल तिकडे विलेजर दिसेल, कारण की विलेजर खूप झालेले आहे गावामध्ये. इतके मोठे विलेजर झाले नाही ना, 50-100च्या वरतीच विलेजर दिसेल तुम्हाला सगळीकडे. बघा, लहान लहान बाळं पण दिसेल, सगळं खूप सारे विलेजर झालेले. ते तुम्हाला दाखवतो मी. इथं बघा ही बिल्डिंग बनवली होती मी पहिले. ही बिल्डिंग पूर्ण खालून जमिनीपासून पूर्ण बिल्डिंग मी बनवली होती. सगळं बिल्डिंगमध्ये POP सगळं आपण जसं घरामध्ये करतो तसं केलं. मी तुम्हाला दाखवून देते एकदा. अरे थांबा एक मिनिट, चुकून काय होतं आहे हा ब्लेड खूप दिवसात बाद ओपन केला तर ते आता थोडा हँग मारतो आहे. एक मिनिट आपण थोडं हे करावं लागेल. तुम्हाला एकदा मी दाखवून देतो आपलं मधातून कसं आपण क्रिएट केलं होतं घर. हे बघा, आता TNT ते टाकून मी पूर्ण तबाह करून टाकलेलं आहे. हे बघा, आपली रूम बनवली होती आपण. बघा कसं मस्त POP ते करून येत. आपण आपले 2 बेड लावले होते. असे 2 बेड लावलेले होते. तिथे झोपायला मस्त वरती लाईटिंग सगळं आपलं इथं करेल होतं. पण आता आपल्याला घर पूर्ण डिस्ट्रॉय करायचं आहे. तुम्हाला वरती पण दाखवून देतो मी कसं आहे. इथून मस्त वरती जायला शिड्या करेल होत्या, मस्त पायऱ्या वगैरे. इथं खाली पण POP करेल होते हॉलमध्ये मस्त वेगळी. इथं पण एक बेडरूम करेल होतं मी. तिथं गॅलरी करेल होती बाहेर. जास्त हँग मारतो आहे थोडा. इथं पण मी बेड होते ठेवलेले, पण आता मी सगळं डिस्ट्रॉय करायचं होतं त्याच्यामुळे मी सगळं काढून टाकलं. आणि अरे जाय ना बाहेर.
सगळं इथं वरती विलेजरला झोपण्यासाठी मी पूर्ण मोठं केलं होतं, पण मला हे छोटं पडलं होतं. त्याच्यासाठी मी आणखीन वरती एक मजला बांधवलं होतं, त्याच्यासाठी POP ते सगळं गेलं होतं. हे बघा वर टेरेसचा भाग होता हा पूर्ण, हा वर टेरेस होतं. आणि इथं खाली मी हे जे दिसतं व्हाईटवाला, इथं मी पूर्ण सगळीकडे मी सगळं बेड हे लावलं होतं सगळं झोपण्यासाठी. 100-200 विलेज झोपत असं आरामशीर. पण मला वाटलं नाही एवढं सगळं पूर्ण नाही आपल्याला, आपण अंडरग्राऊंड करूया. तर मी इथून अंडरग्राऊंड करण्यासाठी मी इथं हे बघा, इथं तुम्हाला एंट्री दिसत असून इथं पण तबा झालेलं आहे पुरा TNT ना. इथं एंट्री दिसत असून तुम्हाला तर इथून मी इथं अंडरग्राऊंड पण केलं होतं. इथं मी पहिलं असंच केलं होतं. इथं एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. इथं पण करून ठेवलं मी. उघड रे, जास्त हँग मारावं लागेल, खूप दिवसात बाजू उघडलेलं. इथं एक नॉर्मल बेडरूम तयार केलं होतं. आणि त्यासाठी हे बघा इथं वर लिहिलं होतं बघा, ऑल विलेजर स्लीपिंग रूम असं लिहून टाकलं. 1 मिनटं थांबा, मी नेट बंद करतो, त्याच्यामुळे जास्त हँग मारते. एवढं हँग कधी मारत नाही ते, आज जास्तच हँग मारते. तर हां, तर आज मी नेट बंद केला, तर मला वाटतं हँग कमी मारेल द्या. हां, आता हँग मारा नाही. हां, हे बा आपले विलेजर बघितले का, किती विलेजर बघितले का. त्याचा डोर लावून घेतो, त्याचे जातेच ते बाहेर डोर लावा नाही लावा. पण हे बघा किती इथं सगळं बेड लावले आहेत मी, पुरं बेड जेवढे पण हे तुम्हाला खाली हे दिसत आहे चौकान, याच्यामध्ये मी पूर्ण बेड लावलेले होते. सगळे विलेजर इथून झोपायचं. आत्ताशी जेव्हा मी पूर्ण डिस्ट्रॉय करायला चालू केलं तेव्हा कुठं सगळे विलेजर खाली यायला लागले, नाहीतर खाली एक पण विलेजर येत नव्हता. त्यासाठी मी त्यांसाठी स्पेशल रस्ता पण इकडून तयार केला होता शिड्यांचा. तर इथून पण ते खाली यायला तयार नव्हते झाले. मी तुम्हाला दाखवतो रस्ता किती बाहेर केला होता मी वरती जायला. सगळीकडून त्याला डोअर केले होते. अरे चाललं आहे बाबा. हां, हे बघा सगळीकडून जाण्यासाठी मी सगळीकडून डोअर केले होते, पण एक पण विलेजर खाली जात नव्हतं. मग आता मला मग त्यांच्यासाठी मी परत दुसरीकडं उभं दुसरं बेडसाठी मी तयार केलं. पण इथं हे बघा किती बेड लावलेले बघा, पण इथं पण ते वरती जायला म्हणजे तयार नव्हते, वरती पण जायला नाही इथून. तर मी विचार केला आता यांसाठी एवढं केलं, हे सगळं विलेजर खूप झालेले आपल्याकडे. तर त्यांसाठी इकडं पण खाली बेड टाकले 7 मतलब टेम्पररीसाठी. इकडे त्यांसाठी गार्डन तयार केलं होतं मी स्पेशल, तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा इकडं पूर्ण मी गार्डन तयार केलं होतं. सगळं जेवढे पण ॲनिमल ते सगळे मस्तपैकी त्यांच्यासाठी पाण्याची पिण्याची सोय सगळं. पण आता काय करणार ते, त्यांना नाही यायचं चांगलं, तर काय करू शकतो ना आपण. हे बघा कसं मस्त एकदम भारी विलेज केलं होतं काय. पण आता मला डिस्ट्रॉय करावं लागेल. इकडं मी त्यांच्यासाठी शेती पण केली होती बघा. मी शेती मी त्यांनाच करून मीच देईल त्यांना करून, ते फक्त हे करतं. आता बघा की सगळीकडे तुम्हाला जिकडे दिसेल तिकडे विलेजर दिसत असं. हे बघा इथं मी शेती तयार केली थोडी. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 विलेजर इथं पण, म्हणजे सगळीकडे विलेजर. आणि तुम्हाला अंडरग्राऊंडला पण विलेजर दिसते. आता यांना मला काही पण करून आता हे मरणार आहे सगळे विलेजर महाताना. आता यासाठी स्पेशली इथं सगळे ते काय म्हणतात त्याला लोखंडे दुकान ते नसतं का, सगळं घिसाडीचे दुकान पण उभा केली होती. पूर्ण सगळे जे सामान लागेल त्यांना याच्यासाठी शेतीसाठी सगळं सामान येतं भेटन त्यांना असं. आणि परत आता मला हे सगळं डिस्ट्रॉय करायचं आहे. आता TNT मी बघतो, TNT मला हे पूर्ण डिस्ट्रॉय करायचं आहे. आता हे बघा टाकला TNT, घेतला TNT. आता हे मला पूर्ण डिस्ट्रॉय करायचं आहे. पण मी ते पूर्ण विलेज डिस्ट्रॉय करणार आहे. तुम्ही बघू शकता. मी आता एक एक करतो. आधी कोणती बिल्डिंग करतो, आधी आपली हीच जी आपण बांधलेली बिल्डिंग, ही बिल्डिंग मी आधी डिस्ट्रॉय करणार आहे. तर आधी मी सगळीकडे TNT लावून घेतो. ते कसं आहे TNT लावायला काही नाही, नंतर उडत येतात सगळीकडे, दुसरीकडे पण डिस्ट्रॉय खूप सारं नुकसान होतं. आता नुकसान काय आपल्याला पूर्ण विलेजच उडून टाकायचं आहे म्हणलं. पण तरी पण जास्त TNT पण लावला का ते मोबाईल जास्त हँग मारतो. त्याच्यामुळे मी थोडी TNT करून हे करण्यात पडणार आहे. आता मी पेटवली TNT डिस्ट्रॉय करतो बघा. आपलं घर डिस्ट्रॉय होता बघा कसं डिस्ट्रॉय होत आहे.
उडत होतं बघा. TNT सगळीकडे उडत आहे, सगळीकडे बाकीचे विलेजर पण आता बघा. आता आपण एवढ्या TNTमध्ये एवढं घर तबाह करून टाकलेले, आपली खालचे POP ते सगळं चालले गेलेले, आपण जी केली होती ती. बघा मी कसं खालून पूर्ण दगडाचं बांधकाम सगळं करीत वरती नेलं होतं, म्हणजे एकदम रिअल बांधकाम, जसं आपण घर बांधतो तसं बांधकाम मी केलं होतं इथं या घराचं. आणि हे घर काही म्हणजे खूप मेहनत लागली, पण आता काय मी पूर्ण फोडून टाकणार आहे. मला आता मजा पण येते असं फोडायला मस्त वेगळी, पण तेच काम केलेली मेहनत आठवते परत. काय मेहनत येत नाही आठवून त्याची, डायरेक्ट फोडून टाकायला बांधकाम करून. आता बघा हे बघा बाजूची साईडची विलेजर पण मर नाही कमी टाकतो थोडं बघू, थोडं जवळून बघू. बाकीचे 2 विलेजर पण मरणार वॉटर, मला ते गेले 2-3 विलेजर गेले. हे बघा हँग मारतात ते, जास्त TNT लावले, जास्त नाही तरी पण. मी एकदा खूप सारे TNT लावले होते 100-200च्या आसपास, तर तेव्हा पूर्ण हँग मारला होता मोबाईल. ओ माय गॉड, बघा पूर्ण घर तबाह झाला, डायरेक्ट गायब. त्याच्यात काय होतं काहीच समजलं नाही तर. आता आपल्याला सगळ्या गावामध्ये TNT फायलाचा आहे, लावायचा आहे, आणि TNT एकदाच पेटून द्यायचं, सगळं गाव एकदाच पेटायचं आहे आपलं सगळ्यांना. तिथून लावायची सुरुवात करतो. एक काम करतो, खाली आपले जे विलेजर आहे ना, अंडरग्राऊंडला जाऊन TNT लावून देतो तुला मोठे. काय होईल, जेवढे विलेजर आहे ना तेवढे पण मरतील, आणि आपल्याला नजारा पण दिसेल कसा आहे. इथून असं मी सीड्याला सगळं लवीत येणार TNT. तर विलेजर हो, आता तुम्हाला लास्टाचं बाय करायला आलो मी. बघून घ्या एकदा तुम्ही, सगळे TNT लावणार आहे, तुम्ही सगळे मरणार आहे, सगळं उडणार आहे आपलं. ते मी पूर्ण भरून टाकणार आहे TNT ना सगळं अंडरग्राऊंड. आता बघा मी तुम्हाला टाईम लागतो आहे, पूर्ण TNT भरून टाकणार आहे, पूर्ण TNT भरून टाकणार आहे मी. तर पूर्ण गाव उडायचं आहे मला. बघू आपण विलेजर आता मरताना, हे मरणारच सगळे म्हणा, सगळे TNT उडून टाकणार. सगळे विलेजर थोडं हँग मारतो आहे मित्रांनो, कारण की मी आत्ताच ते थोडं रेकॉर्डिंग करायला चालू केलं, त्याच्यामुळे जास्त हँग मारतो आहे. नाही तर तसं काही जास्त हँग मारत नाही तो, मस्त गेम खेळत असतो 4-5 घंटे दिवसातून. पण ते आता जास्त कसं हँग मारतो काय मी रेकॉर्डिंग चालू केलं, त्याच्यामुळे जास्त हँग मारायला लागलं आहे. नाही तर तसा गेम काही हँग मारत नाही हा. आणि मी हा गेम इतकं बघत होतो, मी प्ले स्टोअरवरून काही 29 रुपये देऊन मी हा गेम डाउनलोड केला आणि खेळायला लागलो. एवढी मजा आली मला स्टार्टिंगला ना, काय सांगू मला, खूप मजा. बघा कसे बघतो आता तुम्ही मरणार आहे आता थोड्या वेळात. आता काय टेन्शन घेतो मी, आता बघा किती TNT लावली मी, पूर्ण लाल भडक करून टाकणार आहे खाली अंडरग्राऊंड. आणि मस्त वरून जाऊन मस्त नजारा बघत वर जाऊन असा फटकन दिसे पूर्ण गाव फुटलं पाहिजे एकदाच. सगळं गाव असं वाटलं नाही पाहिजे त्याचं पत्ता म्हणून पाहिजे, तबाह झालं पाहिजे. लांब लगे 50-100 किलोमीटर आपला TNTचा आवाज यायला पाहिजे, उडून तर TNT भरपूर गेलेले पाहिजे, पूर्ण गाव तबाह झाला पाहिजे. एवढे TNT आता इथं भरणार आहे. भरतो मी आता TNT, थोडे लोड व्हायला टाईम लागतो आहे. तसे तर भरपूर TNT आपल्याकडे अनलिमिटेड, टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला. फटाक्याची दुकानं वाटते पूर्ण, एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. हे विलेजर आता मरणार आहे, त्याचं दुःख होतं आहे मला. यांना एकदा सॅमसंग घाटमध्ये टाकणार आहे मी, सगळ्याला एकदाच वरती स्वर्गात पाठवणार आहे. एवढे पण 100 आपले विलेजर आहे. पण खरं सांगा का, एवढे 100 विलेजर मला तयार व्हायला म्हणजे टाईम खूप लागलेला आहे. कारण की मी जेव्हा हे गावामध्ये म्हणजे क्रिएट करायला सुरुवात केलं होते, गावामध्ये समजा थोडंफार डेव्हलप यायचे, तेव्हा गावात फक्त कितीतरी 4 का 5 जायचे काहीतरी विलेजर होते. मी त्यांना एकदम सेफ्टी ते करून सगळं गावाला चौकून राऊंड बेंच मारली, कारण की कोणी येऊन त्यांना मारू नये म्हणून. सगळे त्यांचं सेफ्टीसाठी मी पूर्ण ध्यान ठेवलेलं आहे.
त्यांना चांगली शेती करायला दिली ते सगळं पूर्ण. मग नंतर ते कुठंतरी मी नाईटला झोपलो, सकाळ झाली की यांचे कुठंतरी बघतो कुठंतरी असं यांची सेटिंग करू लगेच पोरगा तयार. असं करत 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 खूप मेहनत घेत 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 किती सकाळ झोपून रात्री झोपून उठलो तेव्हा कुठं एवढे 50-100 जण जमा झाली हे विलेजर. आता हे विलेजरला वर स्वर्गात द्यायची बारी आलेली. ते विलेजर तुम्ही स्वर्गात जाऊन या, कारण की तुम्ही आता खाली खूप मजा केलेली आहे, तुम्हाला स्वर्गात जागा भेटणार आहे. एवढं सगळ्याला 100 विलेजरला एकदा स्वर्गात तिकीट कट करून देतो मी. बघा कसं बघताय. मला पण चांगलं नाही वाटत, आता खूप मेहनत केलेली मी पण कसं आहे ना, आता हे दृश्य बघायला पण मला वाटतंय बघा असं वाटतंय. पण आता काय, आता इथून आता वर नेतो लगेच 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 हाकली लगेच लगेच वर नेतो एक एक, म्हणजे आपल्याला पण धोका नको. आपण काही तसं मरत नाही, पण मग आपल्याला वरून बघायचं आहे ना, तर त्याच्यासाठी आपल्याला वर लवीत लवीत न्यावं लागेल. वरून मस्त आकडे लावून द्यावं लागेल. वरून आकडे लावून दिली का तेव्हा खाली चेतत जाईन आणि मग आपल्याला वर नजारा दिसेल. आता हे वर नजारा दिसेल आपल्याला इकडं जातो ना. हां, वर नजारा पाहायचा म्हटल्यावर आपल्याला असं वर न्यायला लागेल, लांब लोक न्यायला लागणार. आता ही वाटणी मस्त वर चेतून देणार आहे. आता हे इथून स्टार्टिंग करू शकतो मी. आता त्याला स्टार्टिंग आधी एवढं आपलं खाल्लं अंडरग्राऊंडचं फुटणार आहे. तर मी याला चेतून देतो आता. तर मित्रांनो, आलेली ती आपली घडी, गाव डिस्ट्रॉय करण्याची घडी आपली आली. अरे रात्र होतं वाटतं, मला वाटतं एकदा झोपून घ्यावं मग दुसऱ्या दिवशी बघावं का रात्री फोडावं, काय करावं सांगा तुम्ही. रात्री डिस्ट्रॉय करा सगळं गाव का दुसरे. अरे विलेजर एक चालला वरती, मायला पहिलं कोणी गेला तो, कारण की मग आता मला फोडायची वेळ आली तेव्हा तुम्ही वर चालला. पहिलेच गेला असं तुम्ही तर मग मला डिस्ट्रॉय करायची वेळ आलीच नसती. मी पूर्ण TNT बिछून टाकलं सगळीकडे. त्यांना एक एक TNT काढायचं म्हणलं तर मला आता किती टाईम लागेल. आता तुम्ही आत्ताशी वरती जाऊन झोपू राहिले, पहिलेच गेले असते तर मला ही वेळ आली नसती वर TNT लावायची. आता मला TNT लावावं लागेल. एक काम करतो मी, आता थोडं झोपतो, म्हणजे नाईट झाली आपली की मग दुसऱ्या दिवशी आपण TNT फोडून टाकू आणि पूर्ण गावाला मारून टाकू. हे बघा कसे झोपले इकडं. यांना हेच भिकारी धंद्या सुरू झाले यांच्या. आता पहिले एवढं भारी घरं मिळायला करून दिले. हे बाई रिकाम्या घरात, या घरामध्ये एक पण बेड नाही बरं का. या घरामध्ये जाऊन घुसू राहिली. जिकडं बेड लावले तिकडं नाही जाते. मी यांच्यासाठी किती मोठं घरं बांधली, अंडरग्राऊंडला केलं, वर आकाशात केले, किती मोठी 4-4 मजली बिल्डिंग केली. पण यांना झोपायचं कुठं, तिकडे फिरायचं. त्याला काय पाहतो रे नल्ल्या, आता मला झोपू द्या. अरे हां, आता दुसऱ्या दिवशी आपल्याला TNTचा हमला करायचा आहे आणि पूर्ण गाव डिस्ट्रॉय करायचं आहे. स्लीपिंग नाही. चलो चालेल का वेळ, सकाळी उठा तुम्ही. आता तुम्हाला तुमचा अखेरचा दिवस येईल, समजलं का. वरले आले खाली सगळ्याला एकदाच मारायचा चान्स एकदाच देणार आहे मी. डबल म्हणले नाही पाहिजे. असं हां भाई यांचं बघा पोरगं तयार बरं का दिलं. अरे बा यांना इथं मराठे दिवस आले, यांना पोरगं तयार करू लागलं पाहिजे का. 2-3 जण या. आता यांचं बघा पोरगं तयार होतो बरं. जे माझं आलं एक टोपीवाला, नाही तर यांचं पोरगं तयार होणार होता. थांबा तुम्ही. आता इथं दिलचे चिन्ह आले ते ना, म्हणजे त्यांचं एक पोरगं तयार करते. ते सकाळी उठले की एक पोरगं तयार करते. सकाळी उठले म्हणजे पोरगं तयार करते ते. आता यांचं तुम्ही, आता आपण 1 मिनिट इथं बघू. हां झालं बा, यांचं झालं. आता बघा तुम्ही, आता यांचे जुळू राहिलं बरं का यांचं लव. आता हे बघा बरं, आता बघा तुम्ही, आधी 4 जण बरं का इथं. आता बघा यांचे 5 पोरगं बारीक पिल्लू कसं निघालं बाहेर. वा लवकर कधी होतं यांचं एकदा पोरगं बघून जो कसं करते तुम्हाला दाखवून देतो मी. आता त्याचं पण ह्या यांच्या दोघात होऊ राहिला. आता पोरगं कसं निघालं बाहेर, मग तेव्हा यांना TNT फोडून टाकू. आता हे दोघात कसं पोरगं बाहेर निघालं तुम्हाला ते पण दाखवून देतो जाता एकदा कसे होते आपले. बघा त्यानं डिस्टर्ब करून टाकलं, नाही तर आता एक पोरगं झाला. दोघात बघा कसं पोरगं तयार होतं. आता दोघात बघा हे झालं का तुम्हाला दाखवून देतो ते पण, म्हणजे कसं आपण मोकळी TNT फोडायला तुम्हाला दाखवून देतो. बघा आता 1-2 हां हे बघा झालं का, हे बारकं पिल्लू झालं बघा. हे असं विलेजरमध्ये, म्हणजे असं माइनक्राफ्टमध्ये असं विलेजर असे मुलं तयार करतात. असे डिलेवरी 9 महिने किंवा महिने काही नाही, तसं काही नाही राहतं याच्यात. डायरेक्ट 2 सेकंद थांबले की पोरगं तयार होऊन जातं. तर चला, तर आता सगळं गाव डिस्ट्रॉय करायला मी
तयार आहे. हे बघा सगळीकडून राऊंड केली होती मी मस्त वगैरे, गावाला भिंत मारली होती कारण कोण घेऊन ये म्हणून. 2 दिवस लागले होते मला भिंत मारायला, पण मग आता काय सगळं फोडून टाकणं लागेल. 100 विलेजर पण जाणार आपले. तर आता मी लावतोय आग देवाचं नाव घेऊन. हे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया यांना आता शांती देऊन टाक. एवढं मोठ्यांचं पगार जे जे बजरंग बली चलो. आता मी तयार झालो पाहायला. आता आपल्याला डिस्ट्रॉय कसं होतं हे पूर्ण बघायचं. आता इथं तुम्हाला एक पण घर दिसणार नाही. तुम्हाला काही बेड गेट दिसू राहिले समोर जे विलेजर एक काही दिसणार नाही तुम्हाला तिथं. सगळं तुम्हाला असं पुरं खाली दिसणार नाही पुरं. आता चालली आता झाली वाद सुरू झाली, वाद फुटणं सुरू झाली. आता एक 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 बिल्डिंग सगळं ताबा होणार आहे अंडरग्राऊंडमध्ये. तर मी पूर्ण खजाना करून ठेवले TNTचा. हे चाललं एक 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 फुटत चालले सगळे लेन. आता बघा मी तरी थोडं वरून बघते, आता जवळून दाखवतो तुम्हाला एकदा. आता बघा तुम्हाला पुढं नजरा असं दिसू राहिला. आता थोड्या 2-3 सेकंडमध्ये तुम्हाला नजरा कसा दिसून तुम्ही आता तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यानं. आता तुम्हाला नजरा पूर्ण असा एक मोठं खड्डा पडेल दिसेल, जसं वरून एखादा धुमकेत येऊन खाली जमिनीला असा मोठा गड्डा पडेल दिसेल तुम्हाला खाली. आता सगळं फुटत चाललं आहे. अरे खालचे वाद कसं काय झाला नाही, सगळं फुटत थोडं चेतात झाली. अरे एवढंच. हां तेच म्हटलं धमाका झाला कसं का नाही अजून, थोडा हँग मारवलं ते बघ खाली फुटू राहिले. आता थोडं आपल्या मोबाईलमध्ये थोडं लेट दाखवू राहिले. धमाका हो राहिला दाखवू लेट राहिले. होईन आता थोडं 1-2 सेकंड थांबणं लागेल आपलं धमाका बघायला. धमाका तर होत राहिला. बघा आता सगळं स्थिर झालं पूर्ण. कुठं कोणता विलेजर हालाना पण नाही, एवढं खतरनाक धमाका झालेला आहे. पूर्ण इकडं शांत झालेलं आहे. पूर्ण स्टॉप झालेले पूर्ण. आता बघू द्या मला हे डिस्ट्रॉय बघा. खालून अंडरग्राऊंड जमिनीतून वर TNT येत आहे. पण ते आपण एवढं लेट कसं काय दाखवत आहे मोबाईल. हे बघा ती विलेजरला डॅमेज झाला आता. मी एवढे TNT लावलेले खाली अंडरग्राऊंडमध्ये, एवढं हँग मारत आहे ना, तर ते दाखवाल ते पूर्ण फुटायला किती वेळ लागतो बघा त्या. आता असं नजर तुम्ही 1-2 सेकंद तरी झाले बोललो. 10-12 सेकंद थांबा थोडा आणखी बघा. नाही पूर्ण गड्डा पडला नाही इथं 100 किलोमीटर खाली. मग नाव आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं, पण हे दाखवू कसं काय नाही राहिलं ते समजा नाही. फोटो तर राहिले खाली TNT, मला तेवढं कळत. मला दिसू राहिलं एवढं फुटू राहिले. अय धमाका तर पूर्ण दिसू राहिला सगळीकडं. तुम्हाला दिसत असं बघा. धड बघा एका सेट इकडं हो. थांबा आपण थोडं जवळ जाऊन बघूया, कारण की लांबून ते थोडं लेट दाखवतात. लेट करंट आपल्या फोनला. खाली जाऊन बघूया थोडं. हे तर पुरं डिस्ट्रॉय झालेलं आहे, तुम्हाला दिसणार नाही अजून. हे पुरं डिस्ट्रॉय झालेलं आहे, पुरं खतम आहे. पण ते दाखवायला आपल्याला लेट दाखवू राहिलं. एकदा गेम रिलोड करणं लागेल काय मला, म्हणजे वापस जाऊन ह्या करणं लागेल काय. एवढं दाखवू कसं काय झालं. एवढी TNT फुटवायचं तरी डॅमेज व्हाय नाही काही नाही, कसं काय होऊ राहिली नेमकं. म्हणजे माझा फोन हँग मारवला काय होऊ राहिलं. फुटायला पाहिजे होतं ना तुला सवय. ते बघा TNT मला इथून बाहेर मग अंडरग्राऊंडचे दिसू राहील. बघा गेम किती म्हणजे हँग मारवलं. तू डायरेक्ट एवढा TNT भरून टाकले मी खाली. बापरे लावा दिसू राहिला डायरेक्ट. आता कसं झालं मला काही समजा नाही. पुन्हा TNT फुटले का बाकी अजून काही समजा नाही. बरं एकदा खाली जाऊन बघतो. आपल्याला तर काही डॅमेज होणार नाही म्हणा, पण हे फुटलं कसं नाही. अच्छा मायला ते काय होऊ राहिलं नेमकं मला काही समजा नाही. देवा, म्हणजे फुटलेलं आहे असं दाखवू राहिली. पहिले आपण जसं लावेल तसं बघा. TNT लावलेली इथं सगळीकडे पाणी झालेलं बरं का. आता थोडं लेट दाखवायला सुरुवात केली आपल्याला. थोडं लेट दाखवेल ते, पण हे पुरं फुटलेले आता. बघा TNT किती लावलेले मी. बरं झालं ते व्ह्यू दाखवण्याचा येऊ राहिला आपला हँगमध्ये. डायरेक्ट अंडरग्राऊंडच्या आरपार उरवलं मी बघा. ते फुटलेलं आहे सगळं. तुम्हाला थोड्या वेळातच दाखवेन त्यात. आपण तुम्हाला एकदा लॉग इन करून दाखवू का. गेमला बघायचं म्हटलं आता लॉग इन करावं लागेल बहुतेक. आणि तुम्हाला आता पहिल्याचा नजरा दाखवून देतो तुम्हाला. डबल लॉग इन केल्यावर मग त्या नजरा दाखवून देतो बरं का तुम्हाला. आता इकडं इथं बेड आहे आणि इकडं काय आपली मोठी बिल्डिंग आहे आणि इथं या असते. हां आता तुम्हाला लॉग इन करून परत दाखवतो. मग इथं बघा तेवढं मोठं खड्डा पडलेलं राहतं. सगळे आपले विलेजर सगळे मोठी मुवमेंट जास्त होऊन घे. हां हे बघा तेच म्हणलं. आणखी झालं कसं काय नाही. लोडिंग घ्यायला सुरुवात केली आणि म्हणजे आता पुरं खतम आहे. ते सीन पुरं खतम आहे. आता दाखवलेलं बघा आपल्याला.
ये बा ये बा ये बा ये बा दाखुरेल 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 हळूहळू हळूहळू बघा 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 पाणीचा तर पुरा झरा लागला इथं पूर्ण पाणी लागलं इथं बघा. आणखी जवळ जाऊन बघतो का बघा तुम्हाला किती आणखी किती डॅमेज दाखवते बघा. पहा इथं काय होतं आणि काय झालं. आपले जेवढे पण व्हिलेजर होते माझं ते त्यांचं तर नाम नाही हाडकं उडकं काहीच नसून राहील. अरे एवढे 50-100 लावून का माझेच आवाज कसं एवढा आहे बघा. किती मोठं डिस्ट्रॉय आपले रोम गेम सगळेच गेले. अय क्षमाय घोडा येत आहे काय खाली बघा. किती मोठा टेंटिंग किती मोठा डायरेक्ट पूर्ण हे करून टाकलं. एवढं मोठं ब्लास्ट सगळं दिसायला त्याला वेळच लागतो. तसा वेळ लावला पण फ्लेरी लावला मस्त मोटर खतरनाक 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 खतरनाक. आता तरी पण बाजूचे आणखीन थोडे विलेजर बाकीचे खालचे तर आपण मारून टाकलेलेच तेवढे जेवढे आहे तेवढे. आता आपल्याला ही बिल्डिंग डिस्ट्रॉय करायची कोणती तुम्हाला जाता ही बिल्डिंग डिस्ट्रॉय करणार. मस्त झाडं गिडं लावली होती मी सगळे पण आता सगळं मला डिस्ट्रॉय करायचं. मला सगळे आधी ते विलेजर मारून टाकायचे. मला जे राग एवढा एक काम करते शेतामध्ये 4-5 TNT देतो लो. ते यांना वाटत असं येणे गहू ज्वारी करून टाकलं की तर खातेन पितेन पण यांना काय माहिती इथं कोंड्या अभिषेक आलेला. भाऊ तुमचा आखरीचा दिवस आज तुम्ही येऊ शकता भेटू शकता मला नंतर भेटायचा विषयच नाही आपला कारण की मी आता भेटणारच नाही कधी. हट तिथे गेले का जाय 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 सगळं मग आपण थोडे TNT फोडणार आहे कारण की आपल्याला मग रिझल्ट पण लगेच दिसन. ते बघा आपण थोडे TNT फोडले की आपल्याला रिझल्ट लगेच दिसतो. किती आपलं डॅमेज झालं किती काय किती फुटलं का लय मोठे एकदा दिले लावून TNT ना मग ते कसं माहिती का ते थोडा रिझल्ट दाखवायला टाईम लागतो. जेवढे मोठे TNT तेवढा रिझल्ट. आपण आधी शेत तर पूर्ण बरबाद करून टाकलं की आता एवढं राहिलेलं कसं थोडासा एवढं तर शेती करायला बसली आणि पोरं फायदा करून राहायला बसलं त्याच्यामुळं आपल्याला आता एवढं ते बा इतकं शिक जमीन राहिली त्याला एवढं मोठं गड्डं पडलं त्याला ते मरायचं काही धाक नाही पण ती शेती करून राहिली. त्याला शेती करायची. अरे वाचलं एवढं मोठं आहे तिथून वाचलं. TNT नकली दिली भाऊ ते बकवास TNT. आपले फटाके मला बकवास दिसू राहिले काही पाण्यात भिजलेले फटाके दिसू राहिले मला. एवढं TNT बसेल राहून येऊ मिळाला कसं नाही. आता भाऊ एवढे 7-8 TNT लावल्याच्या पैसे आता कधी मिळालं नाही तुम्ही लगेच गेम डिलीट करणार. आता कधी मिळाला नाही तो गेम डिलीट आहे. तेच म्हटलं मिळालं कसं नाही. आपले फटाकडे थोडी एवढे बेकार खराब आहे. तेच म्हटलं मी खतरनाक फटाकडे बघा की शेती पण केली मी एकदम खतरनाक. आता यांना पूर्ण जगण्यासाठी काहीच नाही ठेवणार मी सगळं तबाह करून टाकणार मी. याने नाव घेतलं पाहिजे अभिषेक पंडित. आता इथं यांचं काय चालू आहे एवढं बाहेर गावामध्ये भूकंप येणं चालू आहे TNT फोडणं चालू आहे आणि इथं काय करून राहिले ते तुम्हाला काही कामं धंदे नाही का. चला आता बघू यांना. हे पिल्लू बघा आता याला बघा आत्ताच फायदा झालेली याला पण आता लगेच वरती पाठवून कुठं रे बाबू कुठ हे तर कुठाच्या पहिलेच गेलं रे. चला हे घर पण ताबा झालं. सगळं ताबा करून टाकायचं आपलं सगळं राहायला सोयलं ते पण झालं. चला कसं वाटतंय आता बरं आहे. चला तुम्हाला आता इकडं गोठ्यातल्या गाईला गाई नाही गोठ्यातले घोडे गोठ्यातल्या घोड्यांची बारी. एक काम करतो पहिले वर आग लावून देतो झाडाला म्हणजे कसं वरून पण नजरा भारी राहील दिसाला. आता वर जळत एकदा आग लावून दिली वर पूर्ण झाडं जळून जाईल मी उरलं. चला वर दिले आग लावून चिमण्या गिमण्या सत मारून टाकेन. आता जे घोडे घेईनची बारी आता. भाऊ तुमचं पण बस झालं बरं का तुमच्यासाठी मी एवढी मेहनत केली. 3 रूम बारी आता घोडे मारताना बघायचे मला आता.
हे बघा घोडे घोडे पुढे सट फुटणार आहे इथं. काहीच नाही, मी जेवढं पण डेव्हलप करेल मी पूर्ण फोडून टाकणार. कशाला ठेवायचे फुकट ते 2 मिनटामध्ये पोरगं फायदा करते राहू. काय 9 महिन्यात कमीत कमी 1 महिना डायरेक्ट 2 सेकंद पण नाही. 2 उठले सकाळी गेले की झालं फायदा पोरगं. तेच म्हणलं एवढी आबादी वाढ उगाच करायली माझ्या गावाची एवढी. पहिले तर 5-7 जण, आता तर डायरेक्ट 50, 60, 70, 100. अरे बापरे, यांना काय मी रोज त्या बाजूचे भूतं इथं मारू राहिलो. हे मस्त सकाळी उठले की पोरगं पैदा करते, सकाळी उठले की पोरगं पैदा करते. फार चोरा ते सगळं फोडून टाकतो. मस्त सगळं केलं तर आता सगळं फोडून टाकणार. सगळं फोडून टाकणार. सगळं फोडून टाकणार. न्यू वर्ल्ड तयार करायचं आपल्याला, नवीन एकदम खतरनाक तिथं मस्त बिल्डिंग तयार करायची. TNT यायला थोडा वेळ लागतो आहे. आता या इथला हिंदी बारी बरं का. चलो ऊपर से देखेंगे नज़ारा. तिथं पण गड्डा पडणार आता मोठं. फूट. माइनक्राफ्टमध्ये मी आता नवीन वर्ल्ड तयार करणार मस्तपैकी. दुसरं तिथं मस्त प्राणी ते सगळं अलग. गाव पण असं विलेज एखाद्या उन्हाळ्यातला आहे ठिकाणी मस्त ठिकाण. हे खूप बोर झालो होतो मी या ठिकाणी. या गावात नवीन गाव तयार करायचं आहे. ते गावात पूर्ण एकदम भारी पहिल्यापासून सुरुवात. 2-3 विलेजर असायचे तर बघ आले आपल्याला इथं. आणि त्यांच्यापासून 100, 200, 1000 विलेजर तयार करायचं. पण एकदम डेव्हलप मग बांधकाम भारी करायचं. तुम्हाला दाखवून देतो मी. गेम अपडेट मारल्यापासून दर्शक हँग मारायला लागला, कारण की पहिले नव्हतं माहीत. मस्त पहिले बघा. आता इथं थोडेफार प्राणी गिरीनी सोडून बघून त्यांच्यावर मग TNT फोडून टाकू. एक काम करू ना, TNTचं घर तयार करून त्यांच्यावर मग प्राणी. अरे यार एवढा वेळ कशाला रे, जास्त हँग मारवले. TNTचा उपयोग केला म्हणजे जास्त हँग मारतो. काळं पडलं इथं पुढं. ते काम करू, TNTचं घर तयार करू, त्याच्यामध्ये पाणी सोडू. बघा किती हँग, एवढं हँग. एक मस्त घर तयार करू. बाउंड्री तयार करू. घर नाही, बाउंड्री तयार करू. त्याच्यामध्ये प्राणी सोडायचे. मग TNT मस्त आग लावून जाईल. चला एवढंच बस झालं, जास्त हँग मारलेलं. आता प्राणी घेऊन टाकू. कोणते आपल्याला प्राणी घ्यायचे. चला प्राणी कोणते, पुढे गेले प्राणी. हां हे तर कोणते घ्यायचे आपल्याकडले मोठे. पांडा आहे, पांडाला घेऊन टाकू. पांड्यानंतर ते काय काऊ नको. हे काय ओल्ड सेस्मॉन. हे काय लिमला, याला घेऊन टाकू. काय कोंबडी. चलो 3 प्राण्यांना यांच्यात सोडून देऊ. जग तो कोणता आहे दुसरा. जग. अच्छा ये का. चलो आता कोंबडी. झिग. चलो आता TNTला आग लावण्याची वेळ झाली. तुमच्या आता फ्राय होण्याची वेळ झाली. अब देखता हूँ तुम्हें कौन बचा सकता है मेरे इस TNT से, मेरे इस फटाकड़े से तुम्हें कौन बचा सकता है.
सगळ्यांचा बुगरा झाल्याशिवाय राहणार नाही. अरे एका तिकडे वर कुठं झाले, एक पण नाही वाचला पाहिजे. हां, वरल्यावरच फोटो राहिले होतं इकडं. खाल्ले पडले नाही आज. मला वाटतं मोबाईल हँग मारण्यावर. हां, तेच म्हटलं कसं काय फक्त जास्तच हँग मारतो मोबाईल. बघा पूर्ण जमीन तबाह करून टाकली मी डायरेक्ट. सगळं तबाह करून टाकणार, पूर्ण तबाह करून टाकणार आहे. पूर्ण गाव तबाह करणार आहे आपलं. आणखीन इकडं पण गाव बरं का, थोडं लांब आहे आपलं गाव. मस्त रस्ते केले, तुम्हाला दाखवून देतो एकदा. रस्ते मस्त केले, मस्त शिड्या लावल्या होत्या रस्त्यावर. रस्ते बघा कसं केले मी, कुठंच खड्डा नाही, कुठंच काही नाही. मस्त पायऱ्या गिऱ्या लावून सगळ्या बॉर्डर तयार केली सगळ्या रस्त्यांना. बघा कसे होते रस्ते केले ते मी, एकदम भारी होते. पण आता सगळे पडायला लागेल. तर चला आता हे तर फोडून टाकणारच मी. आता याची बारी उद्या, त्याच्यानंतर न्यू वर्ल्ड करायला तयार आहे. चला मग भेटू आता नंतर. आता मला झोप येते, मी झोपणार आहे मस्त वेगळी.